ओबीसी आरक्षण को लेकर राज्य की राजनीति में फिर गर्माहट बढ़ गई है। आरोप प्रत्यारोप के बीच कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर गंभीर सवाल उठाए हैं। वडेट्टीवार ने कहा कि 27% आरक्षण देने के दावे खोखले साबित हो रहे हैं, जबकि ओबीसी सीटों में कमी की जिम्मेदारी से सरकार बच नहीं सकती। साथ ही चुनाव टालने के फैसले को भी विपक्ष ने राजनीतिक फिक्सिंग बताते हुए बीजेपी पर निशाना साधा है। सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की 50% वर कुठलंही आरक्षण जाता कामा नये आणि हे असताना निवडणूक आयोगाने 50% वर आरक्षणाच्या मर्यादा पाडल्या नाहीत आणि त्याबरोबरच हा कार्यक्रम घोषित करत असताना त्यांनी ती जी काही अट घातली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत। कोण सांगितलं तुम्हाला ही अक्कल नव्हती काय? अकलीचे तुमच्या दिवाळी निघालेत राज्य निवडणूक आयोगाच्या, कोण बसवलेत तिथे? हा लोकांना वेटीस धरणं, लोकांना या सगळ्या 7-8 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणं हे मला वाटतं राज्य निवडणूक आयोग आहेच, पण त्याबरोबर राज्य सरकार सुद्धा जवाबदार आहे। राज्य में अतिवृष्टि से हुए नुकसान की भरपाई को लेकर केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान के बयान को लेकर भी विधायक वडेट्टीवार ने सरकार पर सीधा हमला बोला। वडेट्टीवार ने कहा, संकट की घड़ी में किसान बेसहारा है और सरकार उनकी ओर ध्यान देने की बजाय राजनीतिक लाभ लेने में जुटी हुई है। और केंद्रीय कृषी मंत्री ज्यावेळेस बोलतात की अतिवृष्टीच्या संदर्भातला राज्य सरकारकडे प्रस्तावच नाही, म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही यांच्या शेतकऱ्यांसाठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे। कुठे झोपले आहेत हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढा मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। या पलीकडे या सरकारला आता दुसरं काम राहिलेलं नाही।